नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आता श्रावण महिना येत आहे. 11 तारखेपासून श्रावणाला सुरुवात होत आहे आणि यावेळेस तुम्हाला तुमच्या घराची साफसफाई करण्यासाठी आता थोडेच दिवस राहिलेले आहेत. तर मित्रांनो, श्रावण चालू होण्याच्या आधी तुम्हाला तुमच्या घरामधून कोणत्या वस्तू घराच्या बाहेर करायच्या आहेत, तेव्हाच तुम्ही श्रावणामध्ये जी काही पूजापाठ करणार आहात त्याचं पूर्ण फळ तुम्हाला मिळणार आहे. तर मित्रांनो, श्रावण हा अत्यंत पवित्र महिना असतो आणि या महिन्यामध्ये जर तुम्ही श्रावणाचं जे काही पूजापाठ आहे किंवा जे व्रत आहे ते पूर्ण यथाशक्ती भक्तीनं केलं तर त्याचं पूर्ण फळ तुम्हाला मिळणार आहे. घरामध्ये तुमच्या कितीही भांडण कलह असू द्या, तुमच्या घरामध्ये कोण दारू पित असेल तर ती दारूसुद्धा सुटण्याचा या श्रावणामध्ये खूप चान्सेस जास्त असतात. त्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये अगदी यथाशक्ती भगवान भोलेनाथांची पूजा करायची आहे. तुम्हाला तर माहीतच आहे की देवांचे देव महादेव हे सगळ्या पृथ्वीवरचे देवांचे देव आहेत आणि त्यामुळे त्यांची जर पूजा आपण मनोभावे अगदी भक्तीनं केली तर ते प्रसन्न होत असतात आणि आपल्यावरती जो काही दुःखाचा डोंगर साठलेला असतो डोक्यावरती तो नाहीसा होत असतो. भोलेनाथ हे एकमेव असे आहेत की ज्यांना मनवणं खूपच मुश्किल आहे, पण जर तुम्ही प्रयत्न केला आणि प्रयत्न करून तुम्ही त्यांच्याशी एकनिष्ठ राहून त्यांची भक्तिभावामध्ये कोणतीही प्रकारची जर कमी केली नाही तर तुम्हाला नक्कीच ते चांगल्या पद्धतीने आशीर्वाद देणार आहेत आणि तुमचं कल्याण होणार आहे. कारण ज्या पण कोणाच्या डोक्यावरती त्यांचा हात बसतो ना, त्याला कधीच जीवनामध्ये भूत बाधा पिशाच कोणाची नजर असू द्या, वास्तुदोष असू द्या, कोणत्याही प्रकारचा दोष हा तुम्हाला लागत नाही. पत्रिकेमधले सुद्धा ग्रह अगदी व्यवस्थित सुरळीत चालायला लागतात. त्यामुळे मित्रांनो, श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना आहे आणि या महिन्यामध्ये तुम्हाला हे व्रत जे आहे श्रावण व्रत ते तुम्हाला करायचं आहे, नित्यनियमाने करायचं आहे. आणि इथून पुढे माझे सगळे ब्लॉग्स आता येणारे जे व्हिडिओ आहेत ते त्याचवरती असणार आहेत. कारण की मला तुम्हाला सांगायचं आहे की कशा पद्धतीने तुम्ही भगवान भोलेनाथांची पूजा करून तुम्ही सुखी आणि आयुष्य चांगलं जगू शकता ते. कारण खूप लोक आहेत की श्रावणामध्ये भगवान भोलेनाथांची पूजा केल्यानंतर त्यांचं आयुष्य बदललेलं आहे. त्यांच्या घरामध्ये सुद्धा खूप दरिद्रता होती, खूप घरामध्ये पैशाची अडचण होती, अगदी त्यांचं भाग्य जे आहे ते अगदी बरबादीकडे निघालं होतं. त्यांचं जे जीवन आहे ते थांबल्यासारखं त्यांना वाटत होतं, कारण पैसा येण्याचे मार्ग त्यांचे पूर्ण बंद झाले होते आणि अशामध्येच त्यांनी श्रावण महिन्यातली जी काही पूजा आहे, व्रत आहे ते ठेवलं होतं आणि त्यामुळेच त्यांच्या जीवनामध्ये अचानक चमत्कार घडून आले होते. मित्रांनो, तुम्हाला देखील हेच करायचं आहे. श्रावण महिना येत आहे त्यामुळे तुम्हाला हे व्रत करायचं आहे. पण व्रत करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या घराची स्वच्छता कशी करायची आहे. मित्रांनो, तुम्ही घरामध्ये मांस मच्छी खात असाल एवढ्या दिवस, पण काही हरकत नाही. पण आता श्रावण येण्याच्या आधी तुम्हाला एक दिवस निश्चित करायचा आहे. घराची तुम्हाला साफसफाई करायची आहे. श्रावण हा अत्यंत पवित्र महिना आहे आणि या दिवशी तुम्हाला जी काही पूजापाठ तुम्ही तुमच्या घरात भगवान भोलेनाथांची करणार आहे त्यासाठी घरामध्ये स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची आहे. भगवान भोलेनाथ त्याच ठिकाणी राहत असतात ज्या घरामध्ये स्वच्छता असते ते. त्यामुळे तुम्हाला स्वच्छतेपासून तुमची सुरुवात करायची आहे. तुमच्या घराची कोपरा ना कोपरा तुम्हाला साफ करायचा आहे. मुख्य म्हणजे तुमचं मंदिर श्रावण येण्याच्या आधी मंदिर हे व्यवस्थित साफ करा. श्रावणामध्ये श्रावणाच्या दिवशी किंवा श्रावण लागल्यानंतर तुम्ही घरात झाडूसुद्धा तुम्हाला मारायचा नसतो, हे शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. झाडू मारायचा नसतो म्हणजे ज्या काही आळ्या-जाळ्या काढण्यासाठी अख्ख्या घरभर आपण झाडू मारतो तो तुम्हाला झाडू मारायचा नसतो. त्यामुळे मित्रांनो, श्रावण चालू होण्याच्या आधी म्हणजे 11 तारखेच्या आधी तुम्हाला घराचा कोपरा न कोपरा तुम्हाला साफसुथरा करायचा आहे. त्यानंतर घरामध्ये तुमच्या फ्रीजमध्ये तुम्ही देवाची फुलं वगैरे ठेवता. याच्या आधी जर काही नॉनव्हेज वगैरे ठेवता तुम्ही ते काही हरकत नाही. पण आता श्रावणाची जी काही महादेवाच्या पिंडीवरती श्रावणाच्या महिन्यामध्ये फुलं वाहण्यासाठी तुम्ही आणून ठेवत असाल किंवा अजून काही तुमच्या उपवासाचे पदार्थ तुम्ही ठेवणार असाल, त्यामुळे तुम्हाला फ्रीज देखील स्वच्छ करायचं आहे. जुनं बुरशी आलेलं जे काही फ्रीजमध्ये साहित्य आहे ते तुम्हाला काढून बाहेर फेकायचं आहे. दुसरं म्हणजे श्रावण येण्याच्या आधी जर कुठली खंडित मूर्ती झाली असेल तर ती तुम्हाला विसर्जन करायचं आहे. तुमचं मंदिर देखील तुम्हाला साफसुथरं करायचं आहे. मंदिरावरती बिलकुलही धूळ तुम्हाला दिसता कामा नये. त्यानंतर मंदिराच्या वरती खालती कुठे जर काही पुस्तकं असतील, खराब पुस्तकं असतील तर ते तुम्हाला विसर्जन करायचे आहेत पाण्यामध्ये. आणि तुम्हाला अशा पद्धतीने श्रावण येण्याच्या आधी
या वस्तू तुम्हाला घराच्या बाहेर नक्की करायच्या आहेत. दुसरं म्हणजे तुमच्या दरवाजाच्या बाहेरची स्वच्छता, ती देखील खूप महत्त्वाची आहे आणि तिथेसुद्धा तुम्हाला रोज हळदीचं लेपन तुम्हाला उंबऱ्यावरती श्रावणाच्या महिन्यात करायचं आहे. रोज श्रावणाच्या महिन्यामध्ये बाहेर एक दिवा तुम्हाला नक्की लावायचा आहे. दरवाजाला जर सुकलेली फुलं असतील तर ते तुम्हाला काढून टाकायचे आहेत. त्याचप्रमाणे तुळशीचं वृंदावन जे आहे ते एकदम साफसुथरं करायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय की श्रावण येण्याच्या आधी घराचा कोपरा तुम्हाला साफसुथरा करायचा आहे. तेव्हाच तुम्ही हे श्रावणातलं जे काही व्रत करता त्याचं पूर्ण फळ हे तुम्हाला मिळत असतं मित्रांनो. त्यामुळे आपल्या घरातील जी काही तुम्ही हे श्रावणाचं हे उपवास म्हणजे एक प्रकारचं हे व्रत असतं आणि जो कोणी हे व्रत करत असतो त्याच्या जीवनामध्ये भगवान भोलेनाथांची कृपाही होत असते. तर दुसरी गोष्ट म्हणजे घरातील तुमच्या नासलेलं, खराब झालेलं जे काही अन्न आहे ते तुम्हाला श्रावणामध्ये असं साठवू द्यायचं नाही. शिळी भाकरी श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला नास करायची नाही किंवा ती कचऱ्याच्या डब्यामध्ये तुम्हाला टाकायची नाही. कोणतंच अन्न हे जर ते खराब झालं नसेल तर ते तुम्हाला कचऱ्याच्या डब्यात टाकायचं नाही. तुम्हाला कुठेतरी बाहेर कुत्र्यांना, मांजरांना, गाईला वगैरे असं तुम्हाला द्यायचं आहे. पण चुकूनसुद्धा खराब न झालेलं अन्न तुम्ही फेकून देऊ नका कचऱ्याच्या डब्यामध्ये. त्यानंतर तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये खास करून तुमची तिजोरी तुम्हाला साफ करायची आहे. तिजोरीमध्ये याआधी जर तुम्ही कोणते उपायासाठी जर कोणते तुम्ही काही बांधून ठेवलं असेल किंवा अक्षता असतील, धणे असतील वगैरे असे जे उपाय आपण वर्षभर करत असतो ते जर तुम्ही साठवून ठेवले असतील तर ते तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जन करायचे आहेत आणि नवीन उपाय तुम्हाला इथून पुढे आता श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला करायचे आहेत. त्यामुळे तिजोरीची स्वच्छता झाली पाहिजे, कारण श्रावण महिन्यापासून आपले जे काही हिंदू धर्मात येणारे सणवार असतात ते तिथून पुढे स्टार्ट होत असतात आणि तिथून तुम्हाला नवनवीन उपाय हे चालू करायचे असतात. त्यामुळे जुनं तुम्ही काही जर साठवून ठेवलं असेल तर ते तुम्हाला या पवित्र महिन्यामध्ये पाण्यामध्ये विसर्जन करून नवीन उपाय तुम्हाला करायचे आहेत. तर मित्रांनो, श्रावणामध्ये असे नवनवीन उपाय करण्यासारखे खूप काही आहेत. तर त्या नवनवीन उपायांबद्दल आपण तर हमेशा चर्चा करणारच आहे. पण आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पाठवा, जेणेकरून त्यांनासुद्धा श्रावणात करायचे उपाय हे माहीत पडतील आणि माझे लाईव्ह हे होत जातात. तर तुम्ही देखील लाईव्हला येत जावा. धन्यवाद.